त्यावेळेस आपणामध्ये जेम्स अर्शोड हे उपस्थित आहेत आणि आजचा जो मांडा आहे तो मांडा आपल्याला ते देव पाहत आहे. मी त्यांना विनंती करेन की त्याने पुढे यावं आणि जो मांडा आहे तो त्याने आम्हाला द्यावा. मंडळीच्या वतीनं त्याचप्रकारे शेषाच्या वतीनं आम्ही त्यांचं यावेळेस स्वागत करतो. पवित्र 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 सर्व सर्वोच्च जीवन परमेश्वरा, तुझ्या दयेने कृपेने या जीवनाच्या भूमीवर राहू तू आजपर्यंत आम्हाला ठेवलेला आहे, ठेवलेला आहे, तू आरोग्य दिलेला आहे. आमचं तू संरक्षण करतोस, आमच्या गरजा त्या पवित्र पाण्यातून करून देतो. त्या तुझ्या महान दयेबद्दल आणि मनापासून तुझे उपकार यांच्या पवित्र रित्या तुझं वचन आम्हा सर्वांसाठी अन्नाचं आहे. त्यांना ग्रहण करण्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत. बरोबर ते समजण्यासाठी त्याचं ग्रहण करण्यासाठी त्याचा योग्य उपयोग करण्यासाठी मला प्रत्येकाला सुबुद्धी म्हणजे प्रत्येकाचा विपुल दया आणि आशीर्वाद रोज विनंती करतो. तुझं वचन सांगण्यासाठी मला ज्ञान शब्द करून दे. माझ्या ओठाला आणि कंठाला स्पर्श कर, विशेष करून ठेवतो. माझ्या जीवन तुझं नियंत्रण असू दे. योग्य प्रकारे मी बोलावून करू ज्ञान विनंती करतो माझ्या देवा. तिथे जगणार प्रत्येकाला तुला विपुल टाळणारा करू शकते. त्याच्या प्रियाचे गोड आणि प्रार्थना केली करेल. सर्वप्रथम जीवन परमेश्वर जो आमचा देव त्या सर्व सृष्टीचा निर्माण करतात, जो आमचा सहाय्य करतात, त्याचे मनापासून उपकार मानतो. त्या तुमच्या संगती बोलण्याची संधी त्याने दिलेली आहे. त्याचप्रमाणे या मंडळीचे पाळक साहेब, आदरणीय रेव्हरंड चोपडे साहेब, या मंडळीचे सर्व वडील वर्ग आणि लहान मोठे लोक या मंडळीचे स्वतःचे श्रम देतात, त्या सर्वांचे मनापासून मी उपकार मानतो. थँक्यू करतो. मिरज मंडळी ही महाराष्ट्रामध्ये एक खूप नावाजलेली मंडळी आहे. तिची स्तुती करत गेले, तिच्याबद्दल सांगण्यात गेलं तर माझी शब्द कमी पडते. इतकी मोठी ही मंडळी आहे, जीवन मंडळी आहे, क्रियाशील मंडळी आहे. आणि ही मंडळी साधी सुधी नाही की पूर्ण महाराष्ट्रामध्ये या मंडळीची ओळख निर्माण झालेली आहे. या मंडळीने कितीतरी वर्ष अतिशय प्रभावी वक्त्यांचे भाषण ऐकलेली आहे. संजीवनाचा सभा अटेंड केलेल्या आहे. मोठमोठे वक्ते या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. आणि अशा मंडळी समोर बोलण्याचं थोडं धाडस मी करतो. सांभाळून घ्या, वागून घ्या, कारण तुम्ही फार जड अन्न पचवणारे लोक आहात. मी किरकोळ आहे, मला देवाच्या वचनाबद्दल जास्त माहिती नाही. त्याच्यापेक्षा कितीतरी गरम वचन तुम्ही ऐकलेली आहे, म्हणून जरा सांभाळून घ्या आणि वागा. आमचा जीवन देव, आमचे जीवन परमेश्वरात एक मनोरथ आहे, एक इच्छा आहे, त्याचा एक संकल्प आहे. आमच्या जीवन देवाचे प्रबळ प्रबळ अशी इच्छा आहे. एक काही मनुष्याचा नाश होऊ नये, एक काही व्यक्तीचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे अशी देवाची आमची इच्छा आहे, त्याचा संकल्प आहे. आणि यासाठीच त्यानं आम्हा प्रत्येकाला निवडून घेतलेलं आहे. त्यानं बघा त्याचं प्रेम आमचं आहे. आम्ही त्याला निवडलेलं नाही, त्यानं आम्हाला निवडून घेतलेलं आहे. आणि त्याच्या प्रीतीनं त्यानं आम्हाला जवळ केलेलं आहे. आणि आमच्यावरच्या प्रेमाचं
प्रतीक म्हणून तो वधस्तंभावर आपला प्राण देतो, आमचा जीव वधस्तंभावर अर्पण करतो, इतकं तो आमच्यावर प्रेम करतो. इतकंच नाही प्रिय, आमचे जे पूर्वज आम्ही म्हणतो फारच्या गुलामगिरीमध्ये होते, त्यांना त्यांनी सोडवलं आणि दूध मध वाहणाऱ्या अशा देशामध्ये त्यांना देण्याचा आशीर्वाद दिला. त्याची जबाबदारी त्यांनी मोशेवर सोपवली. तू या लोकांचा नायक आहेस आणि त्यांना दूध मध वाहणारा जो कनान देश आहे त्याच्यामध्ये माझ्या लोकांना घेऊन जा. आणि मोशे जेव्हा त्यांना घेऊन जात असताना आम्ही पाहतो किती कुरकुर करू लागले की लोक, मोशेला दूषण देऊ लागले आणि मोशेला बनवू लागले. या रानात त्या ठिकाणी नुसती शाकभाजी खायला आम्हाला घेऊन आलास काय? मोशेने देवाला सांगितलं, बघ लोक असे म्हणायला लागले की तो उपाशी मरण्यासाठी तू आम्हाला इथे घेऊन आलास काय? परमेश्वराने ते ऐकलं आणि परमेश्वराने त्यांना स्वर्गीय मानना दिला. मौज म्हणून लावे पक्षी त्यांना दिले. काय झालं? 40 वर्ष त्यांचे कपडे गळीत झाले नाहीत, फाटले, त्यांच्या पायात ते जोडं देखील झिजले नाही. किती प्रेम त्यांना करावं, किती आम्हाला सांभाळलं, किती त्यांना सांभाळलं, तरी ते विसरले, तरी ते देवाला विसरले आणि मूर्ती पूजा करू लागले. जीवन देवाची संगत त्यांनी सोडली आणि मूर्ती पूजा करू लागले. आणि मूर्ती पूजा करताना आम्ही पाहतो आजची परिस्थिती, आमच्या हाताने मूर्ती घडायच्या, आम्हीच आमच्या मनाने पाहिजे तसा आकार त्याला द्यायचा आणि मग त्या समोर ठेवायच्या आणि मग म्हणायचं हात आमचा देव. कसा आहे हो मनुष्याचा स्वभाव, कसे आहेत आमचे विचार आणि जे जीवन परमेश्वरानं जे आदाम हवेपासून आमची उत्पत्ती आहे, मनुष्यापासून मातीपासून मनुष्याला तयार केला हे आम्ही विसरतो. त्याने आपला स्वतःचा श्वास फुंकला आणि आम्हाला सजीव केलं, किती केलं आम्ही विसरतो. असा आहे आमचा स्वभाव, आम्ही विसरतो आमचा देव. आता किती सुंदर बाग त्यांनी त्यासाठी निर्माण केली, सर्व प्रकारचे फळं तिथे ठेवली, पशु पक्षी सर्व काही तिथे, सर्व सुख तिथे संपन्न होतं. एकच सांगितलं मी तुझा धनी आहे, मी तुझा परमेश्वर आहे, माझी तुला आज्ञा आहे, सर्व झाडाची फळे खा, पण बरे वाईट झाडाची फळे तू खाऊ नकोस. जे करायचं नाही तेच आम्ही केलं, तेच फळ खाल्लं, बाकीचं सर्व तर खाल्लीच, पण जे खाऊ नको म्हटले ते देखील खाल्लं आणि आम्ही त्याच्या प्रीतीला अंतरलो, देवाच्या प्रीतीला आम्ही अंतरलो. एक गोष्ट आम्ही सहन करू शकतो, ती मोठी गोष्ट आमच्या जीवनात. कसं आहे मनुष्याचा स्वभाव हा कसा आहे, त्यांना दोष देऊन त्यांना दोष देत राहणं हे मला वाटतं काही योग्य नाही. कारण आजची परिस्थिती देखील काही वेगळी नाही, आजची परिस्थिती देखील काही वेगळी नाही. आजची परिस्थिती तशीच आहे. आम्ही देखील त्याची प्रीती, त्याची दया, त्याची कृपा, त्याला दिलेले अनेक आशीर्वाद याचा आम्हाला विसर पडतो. आम्ही त्याच्यापासून कधी दूर जातो, देवाच्या सानिध्यातून केव्हा बाजूला सरकतो ते आमचं आम्हालाच कळत नाही. एक साधी गोष्ट असते, एक गोष्ट, पण ही गोष्ट केल्यानं माझ्याकडून पाप होते याची पुरुषाची कल्पना देखील आमच्याला नसते. एक साधी गोष्ट सांगतो, आमचा एखादा परिचित, एखादा व्यक्ती, एखादा नातेवाईक आमच्याकडे येतो, तर एक 100 रुपयाची गरज असते आणि तो अंकल, आंटी, मावशी, काका, सिस्टर, साहेब काहीतरी जे आपल्याला त्याला म्हणायचं तो म्हणतो, आम्हाला मला एक 100 रुपयाची गरज आहे,
तुम्ही मला या 2-4 दिवसांनी तुम्हाला परत देईन. आपण म्हणतो नाही रे माझ्याकडे एक रुपया नाही, पण माझ्या खिशात 1000 रुपये असतात, माझ्या कपाटात कितीतरी पैसे असतात, पण आम्ही त्याला ते देऊ शकत नाही. आम्ही लबाड बोललो की नाही, आम्ही खोटं बोललो की नाही. आणि खोटे बोलणे पाप आहे. पाप लहान नसतं, पाप मोठं नसतं, पाप ते पापच असतं. आणि मग आम्ही पुढे जातो. खूप आम्ही ख्रिस्ती धर्मामध्ये आम्ही पाहतो नाही का, आमच्या धर्मामध्ये आमच्या कुटुंबामध्ये खूप चांगले कार्यक्रम होतात. शेवट झाली शेवटची आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया म्हणतोय का नाही. आणि प्रभूची प्रार्थना अतिशय विश्वासाने चालत मनानं अतिशय गंभीरपणे आम्ही म्हणतो, हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. किती विश्वासाने म्हणतो. पुढे आहे, जशी मी माझ्या अपराधांना क्षमा केली तशी तू माझ्या अपराधांची क्षमा कर. केली आमच्या अपराध करणाऱ्याची आम्ही कधी क्षमा केली आहे? जरा आमचं मन टाका. एखादी व्यक्ती आमचा अपराध करणारी आमच्या निंदा समोर आली तर त्याला कितीतरी शाप शिव्या आम्ही देत असतो, त्याचा कितीतरी राग आम्हाला येत असतो, त्याच्याबद्दल सुराच्या भावना आमच्या मनामध्ये असतात, कितीतरी शाप शिव्या आम्ही त्यांना देत असतो. ठीक आहे, त्याला ऐकू जात नाही, पण तुझा अंतःकरण तपासणारा जो तुझा देव आहे, परमेश्वर आहे, तो ते सगळं ऐकतो, ते सगळं पाहतो. आणि प्रत्येक कृतीचा आणि प्रत्येक शब्दाचा तुला हिशोब द्यावा लागणार आहे असं त्याने सांगितलं. आम्ही विसरून जातो प्रियांनो. आणि मग आम्ही म्हणतो की आम्ही आला त्याने अपराधांची क्षमा केलेली आहे. जर मी त्याच्या अपराधांची पूर्तता वाचतच नाही किंवा ते आम्हाला वाचता येत नाही असंच म्हणावं लागेल का. कारण पुढे लिहिलंय, जशी मी माझ्या अपराधांची क्षमा करतो तशी तू माझ्या अपराधांची क्षमा. आणि पुन्हा पुढे लिहिलं तरी आपण, जर तुम्ही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही तर परमेश्वर माझा स्वर्गीय पिता तुमच्याही अपराधांची क्षमा करणार नाही. किती कठीण वचन त्यांना आम्हाला सांगून दिलं. म्हणून क्षमा करणं आम्हाला हे बंधनकारक आहे. आम्ही आमच्या शत्रूची, आमच्या निंदकाची, आमच्या वाईट करण्याची आम्ही क्षमा करणं हेच देवाला आम्हाला त्या ठिकाणी दर्शवलेलं आहे. जर आम्ही करीत नाही तर निश्चित तुम्ही तुमच्या मनात ठरवा की तुमच्याही अपराधांची क्षमा होणार नाही. हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या तोंडचे शब्द आहे, तो कधी खोटं बोलत नाही. आणि म्हणून हे जे शब्द त्याने सांगितले ते आम्ही आमच्या मनात ठेवा. असू द्या कोणी निंदा केली असेल समोर जाऊन बोला, सांगा. शासन करणारा आपला जीवन परमेश्वर. आणि म्हणून आम्ही पाहतो ह्याच्या गोष्टी आहेत. आम्ही ख्रिस्त वाचला, आम्ही ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे, आम्ही ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे, आम्ही ख्रिस्त पाहिलेला आहे, वधस्तंभ वाचलेला आहे. पण वधस्तंभ आम्ही खांद्यावर घेतलेला नाही. येशू ख्रिस्त काय सांगतो माहिती, जो मला अनुसरतो, आम्ही सर्वांनी ख्रिस्ताला अनुसरलेलो आहोत, आम्ही त्याचे अनुयायी आहोत. आम्ही जर म्हणतो तुम्ही जर माझे अनुयायी आहात तर आपला वधस्तंभ उचल आणि माझ्या मागे. ख्रिस्त पुढे आले, तो आम्हाला मागे यायला सांगतो. आमचं काय झालं माहिती आहे, आम्ही त्या वधस्तंभाकडे पाहत येत आजपर्यंत. किती जण आहे हा वधस्तंभ, किती मोठा आहे हा वधस्तंभ, किती अवघड आहे हा वधस्तंभ, किती जड आहे. तो मला उचलल का? आणि तो मला उचलून मला चालता येईल का? अजूनही आम्ही याच वधस्तंभा जवळ उभे आहोत. आम्ही तो अजून खांद्यावर घेतलेला नाही. विचार करतो खांद्यावर जर घेतला तर मला चालता येईल का? त्याच्या वचनात विश्वास ठेवा. त्याने सांगितलं की माझा दूध सोयीचा आहे आणि हलकं. पण आमचा विश्वास होत नाही की आम्ही ते उचलावं आणि त्याच्या मागे चालू जावं. तरी आमचा प्रभू दूर निघून गेला.
तरी तो पाठीमागे वळून आमची वाटच पाहत आहे आणि तो आम्हाला म्हणत आहे की या माझ्या मागे या आणि जीवनाचं करा. आणि काय इतके याने करीत असताना काय म्हणतो आमचा देव आम्हाला, तुम्ही माझे लोक आहात, तुम्ही माझे लोक आहात, तुम्ही पवित्र केलेले शुद्ध केलेले लोक आहात, तुम्ही माझे कन्या व पुत्र आहात, तुम्ही राजपुत्र आहात, तुम्ही स्वर्गीय राज्याचे वतनदार. बघा इतके मोठमोठ्या उपाधी तो आम्हाला देतो, आम्ही पडतो नाही. आणि तुम्ही निवडलेले लोक आहात, तुम्ही वेगळे केलेले लोक आहात. हो, प्रभूने आम्हाला वेगळं केलेलं आहे, प्रभूने आम्हाला निवडून घेतलेलं आहे. प्रियानो, आमच्या जीवनातून आमचं वेगळे पण दिसलं पाहिजे. आमचं वागणं, आमचं बोलणं, आमचं चालणं, आमची कृती सर्व गोष्टीमध्ये आम्ही वेगळे असले पाहिजे. आमचं वेगळे पण इतरांना दिसलं पाहिजे. कारण परमेश्वर स्वतः म्हणतो, येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो, तुम्ही माझी साक्ष आहात, तुम्हाकडे पाहून लोक माझ्यावर विश्वास करतील. यामुळे आमचं वागणं हे स्वार्थतेचा एक भाग आहे. आमचं जीवन म्हणजे एक स्वार्थ आहे आणि आमच्याकडे पाहून आमच्या प्रिय देवाकडे लोक आकर्षित होते आणि ते म्हणतो, हो वेगळे लोक आहेत, त्यांना कधी राग येत नाही, हे किती दया करतात दुसऱ्यावर, हे कधी भांडत नाही, किती प्रेम करतात, ते संकटावर धावून जातात, आजारी असले तर वेळ देतात. ही शिकवण आहे आमच्या देवाची आणि ते वेगळे पण आमच्या जीवनामध्ये आम्हाला दिसलं पाहिजे. पण आम्ही काय करतो, आम्हाला देखील त्यांनी शुद्ध करून विकत घेतलं. आता आम्ही आता आमचे नाही, तर त्याने आपला प्राण देऊन आम्हाला प्रत्येकाला मोल देऊन, म्हणजे प्राणाचं मोल देऊन विकत घेतलेलं आहे. आणि एवढ्या मोठमोठ्या उपाधी दिलेल्या आहेत. तर तुम्हाला माहित आहे का, एखाद्या व्यक्तीला जर कोणी विकत घेतलं तर त्याला पुत्र बनत नाही, त्याला गुलाम म्हणतात. गुलाम काय म्हणतात? गुलाम म्हणतात. आमच्या देवाला आम्हाला गुलाम नाही म्हटलं ना. आमच्या देवाला राजपुत्र, तुम्ही माझे पुत्र आहात, कन्या आहात, या स्वर्गीय राज्याचे मालक आहात, वतनदार आहात, अधिकार युक्त आहात, म्हणजे गुलाम नाही. म्हणून आम्ही त्याचे आहोत. आणि म्हणून यस्य संदेशा त्याच्या 33व्या अध्यायामध्ये म्हणतो, हे मानवपुत्रा, मी तुला इस्रायल घराण्याचे पहारेकरी नेमले आहे, म्हणून तू माझ्या तोंडचे वचन ऐकून त्याप्रमाणे त्यांना जाऊन सावध कर आणि सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, येथेही जीवात्म्याचा नाश होऊ नये, तर त्यानं सार्वकालिक जीवनामध्ये यावे, आपल्या मार्गावरून मागे फिरावे, त्याने पापात मरावे, यात मला संतोष नाही. तर तुम्ही आपल्या मार्गावरून मागे फिरा आणि सार्वकालिक जीवनाचे वाटेकडे व्हा. फिरा, मागे फिरा, उगाच का म्हणता. आणि म्हणून परमेश्वरानं या क्रूसावरचं मरण फक्त आमच्यासाठी जीवन मिळावं, आम्ही जगावं, आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं यासाठी दिलेला आहे. आणि म्हणून हा उपास समय मध्ये आम्ही परीक्षण करूया. काळात सांगितलं फक्त चोपडे काळात सांगितलं नाही, 2-3 वेळ सांगितलं आहे. फक्त उपास समयामध्येच नाही, तर जोपर्यंत आमचं जीवन परमेश्वराच्या कृपेने जिवंत आहे, तोपर्यंत आम्ही स्वतःचं परीक्षण करूया. आम्ही कुठे आहोत, आमच्या कोणत्या मार्गावर आम्ही आहोत, आमचा मार्ग चुकलेला आहे का, आमचा मार्ग बदलण्याची आम्हाला गरज आहे का, हे आम्ही आमचंच परीक्षण करूया आणि दुसऱ्याचं परीक्षण करूया. तर आम्ही आमचंच परीक्षण करूया आणि आम्हीच ठरवूया की खरोखरच आम्हाला काय करायचं आहे, आम्हाला आमचा मार्ग बदलण्याचा आहे. गरज आहे असेल तर परमेश्वर आपल्या सर्वांना स्वीकारायला तयार आहे. होय प्रभू, आजपासून मी माझा मार्ग बदलणार आहे. होय, माझा मार्ग मी तुझ्या मागे, तुझ्या ज्या वाटेने तू गेला त्याच वाटेने
असं आम्ही सांगू शकतो नाही का. आम्ही आमचा मार्ग आमचं जीवन बदलू शकतो. आणि म्हणून आम्ही पाहूया. आता माझा विषय जरा वेगळा आहे. विषय होता निष्फळ, निष्क्रिय, फळ न देणारं असं अंजिराचं झाड. हा माझा विषय होता आणि त्याच्यावर मला वाटतं थोडंसं बोलावं म्हणून आता सांगतो. त्याच्यावर एक गाणं आहे, ते गीत आहे आणि ते गीत मी म्हणून दाखवतो असं मला वाटतं. वाटेवरी वृक्ष पाहितो अंजिराचा रे, निरखून येशू करी शोध फळाचा. निरखून येशू करी शोध फळाचा. वाटेवरी वृक्ष पाहितो अंजिराचा रे, निरखून येशू करी शोध फळाचा. बेठाणीहून येशू निघाला प्रातःकाळी. बेठाणीहून येशू निघाला प्रातःकाळी. भुकेने व्याकुळ झाला न्याहारीच्या वेळी. भुकेने व्याकुळ झाला न्याहारीच्या वेळी. काही खावयाच नाही शिष्यांजवळी. काही खावयाच नाही शिष्यांजवळी. दुरून एक वृक्ष एक पाही अंजिराचा रे, निरखून येशू करी शोध फळाचा. निरखून येशू करी शोध फळाचा. हिरव्यागार पानाने तो शृंगारलेला. हिरव्यागार पानाने तो शृंगारलेला. मार्ग सोडून सद्गुरू तेथे आशेने गेला. मार्ग सोडून सद्गुरू तेथे आशेने गेला. डहाळी डहाळी तो शोधी फळाला. डहाळी डहाळी तो शोधी फळाला. तेथे भपकाच नाही लाभ फळाचा रे, निरखून येशू करी शोध फळाचा. निरखून येशू करी शोध फळाचा. निराशेने राग भडकला शिष्यही पाही. निराशेने राग भडकला शिष्यही पाही. येशू बोले वृक्षा तुझ शाप हा घेई. येशू बोले वृक्षा तुझ शाप हा घेई. इथून पुढे नसे तुझ लाभ फळाचा रे, निरखून येशू करी शोध फळाचा. निरखून येशू करी शोध फळाचा. आजच्या शास्त्र भागामध्ये बेथानी वरून येशू निघालेला. बेथानी हे गाव आमच्या ख्रिस्त चरित्रामध्ये आलेलं आहे. त्याच्या काय काय गोष्टी त्या गावात घडल्या थोडक्यात आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण खूप विश्वासू लोक आहात, शास्त्र अभ्यास केलेले लोक आहे, म्हणून बेथानी या शब्दाचा अर्थ बहुतेकांना माहीतच आहे, तरी मी सांगतो. बेथानी या शब्दाचा अर्थ म्हणजे खजुरीचे झाड असा होतं. आणि ख्रिस्ताच्या काळी बेथानी जे गाव होतं ते 25 ते 30 खेडेगाव तेवढंच बरं होतं, जास्त मोठी नव्हती. आणि या गावामध्ये येशू ख्रिस्त नेहमी एक जात असे. आणि बेथानीपासून हे गाव फक्त 2 मैलावरती होतं, म्हणून येशू ख्रिस्त वारंवार त्या गावात येत आणि जात होता. आणि म्हणून
या बेथानी गावामध्ये काही अशा घटना घडल्या ज्या आमच्या कधी कधी लक्षात येत नाही. मी त्या सांगण्याचा प्रयत्न करतो. याच गावात येशूचा चांगला मोठा पाहुणचार झालेला आहे. याच गावात लाजारला प्रभू येशू ख्रिस्तानं जीवन केलेलं आहे. म्हणजे लाजार याच गावामध्ये राहत होता. हल्ली त्या गावाला अंजेरिया असं म्हणतात बेथानीला, कारण ते लाजारचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. आणि याच गावात कुष्ठरोगी शिमोन हा देखील राहत होता. पण आपल्याला माहित आहे की त्याला कुष्ठरोग झालेला आहे. अशा व्यक्तीला गावाच्या बाहेर ठेवत आहे. त्याला लोकांमध्ये मिसळण्याची परवानगी नसेल. पण हा आपल्या गावात राहतो की येशू ख्रिस्त आलेला आहे, त्याच्या घरात आलेला आहे. म्हणजे येशू ख्रिस्तानं त्याचा कुष्ठरोग बरा केलेला आहे, म्हणून येशू ख्रिस्ताच्याने त्याची ओळख झाली असणार आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो याच गावात येशूला एका बाईने अतिशय मौल्यवान तेलाचा अभ्यास केलेला आहे. आणि याच गावातून गाढवेच्या शिंगावर बसून येशू ख्रिस्त यरूशलेमला जयस्थानं याच गावातून निघाला. आता पुढचा रविवार आपण तो त्याचं स्मरण करून धावळ्याचा रविवार पाळणार नाही का. तो बेथानियावरून निघाला आणि यरूशलेममध्ये जयस्थानं प्रवेश करण्यासाठी तो याच गावातून निघालेला आहे गाढवेच्या शिंगावर. आणि सर्वात मोठी गोष्ट आमचा जो विश्वास आहे की आमचा येशू ख्रिस्त जो मेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला, स्वर्गात गेला, तो याच गावातून बेथानीमधूनच तो स्वर्गारोहण त्याचं झालेला आहे. त्याच्या सर्व गावासमक्ष, त्याच्या शिष्यासमक्ष तो स्वर्गारोहण या बेथानी शहरातून तो गेला. मग एका गोष्टीत जर आम्ही पाहिलं ते बेथानी गाव येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणाचं साक्षीदाराचं हे गाव आहे आणि ते अजूनही आहे. आणि म्हणून आम्ही अंजिराच्या झाडाबद्दल पाहणार आहोत नाही का. ते अंजिराचं झाड जे आहे येशू ख्रिस्ताला दुरून अंजिराचं झाड दिसलं. दुरून का दिसलं? उंच असणार आहे, वाढलेलं असणार आहे, त्याच्यावर भरपूर पानं आलेले असणार आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की त्याला भूक लागली आणि आपली भूक मिटावी म्हणून अंजीर काहीतरी खावंय म्हणून त्या अंजिराच्या झाडाजवळ तो जातो आणि तो पाहतो आणि ते अंजिराचं झाड. पण प्रियानो, या अंजिराच्या झाडाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, एक वेगळंपण आहे. अंजिराच्या झाडाला वर्षातून 3 वेळेस फळ येतात, म्हणजे 3 वेळेस हंगाम येतो. पण आणखी एक वेगळंपण आहे. इतर जी झाडं आहेत आम्ही पाहतो आधी काय पानं, नंतर फुलं आणि नंतर फळं येतात, आहे का नाही. अंजिराच्या झाडाचं तसं नाही. आधी फळं येतात आणि फळं आल्यानंतर मग अंजिराची पानं येतात. आणि या ठिकाणी येशू ख्रिस्ताला लांबून अंजिराचं झाड दिसत आहे, ते पानानं बहरलेलं आहे, फुललेलं आहे. मग येशू ख्रिस्ताला नक्की असं वाटलं की तिथं फळ आलेलं आहे आणि म्हणून येशू ख्रिस्त तिथे गेलेला आहे. आणि त्याने अतिशय बारकाईने प्रत्येक फांदी त्याची तपासणी असणार. अरे असं कसं आहे, या झाडाला तर सगळं पानं आलेली आहे, फळ आलेलं असलं पाहिजे. आणि त्याच्याबरोबर त्याची शिष्य देखील बघत असते नाही का, कारण शिष्य त्याच्याबरोबर होते. परंतु कुणाला तिथे फळ दिसलेलं नाही. आणि येशू ख्रिस्त अतिशय निराश झाला आणि निराश झाल्यावर त्याने झाडाला शाप दिला. काय शाप दिला? इथून पुढे तुला कधीच फळ नाही हो. आणि आम्ही पाहतो की ते झाड वाळून गेले, ताबडतोब त्या झाड वाळून गेल्या, सुकून गेलेला. येशू ख्रिस्ताला फक्त फळाची अपेक्षा आहे. काही फळं त्याला हवी होती पण ते झाड देऊ शकत. मत्ताई 25:29 मध्ये आम्ही वाचतो, ज्याच्याजवळ नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील घेतलं जाईल. त्या झाडाजवळ फळ नव्हतं
तीही नष्ट झाली. सजवता होती, ते झाड जिवंत होतं. ते झाड दुःखीपण म्हणजे वाळून गेलेलं आहे. ज्याच्या जवळ जे नाही जे आहे ते देखील घेतलं जाईल आणि ते झाड वाळून गेले. त्याच्याजवळ पानं होती, ती पानं देखील वाळून गेली. जेव्हा जीवन परमेश्वर आमच्या जीवनाबद्दल, आमच्या आयुष्याबद्दल निराश होतो, ती स्थिती, ती वेळ अतिशय दुःखदायी अशी असते. आणि म्हणून ते अंजिराचं झाड तेरेदार दिसत होतं. पानं फुटले, येशू ख्रिस्ताने विचार केला, ते सुंदर वाढलेलं आहे, डेरेदार आहे, भरपूर पानं आहे. मी निर्माण केलेल्या भूमीवर हे झाड ताटमाने उभं आहे. मी निर्माण केलेल्या हवा, पाणी याचा उपयोग याने घेतलेला आहे. पण हे फळ देऊ शकत नसते तर याचा काय उपयोग? आणि म्हणून त्यांनी त्या झाडाला शाप दिलेला. आणि म्हणून हे अंजिराचं झाड जर आम्ही पाहिलं ते काय दर्शवतं आम्हाला? हे निष्फळ अंजिराचे झाड एक आमच्या दिखाव ख्रिस्तीपणाचं एक दर्शक आहे. ढोंगीपणा ज्याच्या जीवनामध्ये आहे त्याचं हे एक दर्शक आहे. खोट्या अभिमानाचं दर्शक आहे. आणि येशू ख्रिस्ताची शिकवण ज्याच्या आज्ञा जुगारून जो मनुष्य जीवन जगतो अशा माणसाचं हे दर्शक आहे. आणि म्हणून ख्रिस्ती म्हणून नाही तर ख्रिस्तीपणानं आम्ही जगलं पाहिजे. बाळासाहेब लोक, देवाचे सेवक लोक नेहमी आम्हाला सांगतात शास्त्र वाचलं पाहिजे, शास्त्र नेहमी वाचलं पाहिजे. अहो आम्हाला वाटतं शास्त्र जगलं पाहिजे. देवाचं वचन आमच्या व्यवहारात, आमच्या कृतीत असलं पाहिजे. नुसतं वाचून काही उपयोग नाही, ते आमच्या जीवनात असलं पाहिजे. त्यांच्या जीवनात ढोंगी पण असता कामा नाही. पुढची गोष्ट पाहतो, ज्या जीवनात ख्रिस्त नाही त्याचे आशीर्वाद नाही, असे जीवन व्यर्थ आहे, अर्थहीन आहे. आणि अशा जीवनाचा शेवट जळले हाच आहे, दुसरा काही नाही. जर परमेश्वर आमच्या कृतीपासून जर संतोष होत नसेल, त्याला जर आमचं जीवन बघून समाधान होत नसेल, हे शाप नक्की आमचं जीवन संपण्यातच जमा आहे असं निश्चित समजा. आणि म्हणून आम्ही पाहतो प्रियांनो, आम्हाला चांगली नोकरी असते, मोठ्या अधिकारावर आम्ही असतो, चांगला पगार असतो, खूप मोठे अधिकार आमच्या जवळ असतात. आणि मग आम्ही सुंदर घर बांधतो, नाही का? सुंदर घर बांधतो, चांगली गोष्ट, खूप सुशोभित करतो. लोक आमच्या घर येऊन बघून आमचं कौतुक करतात. अरे किती सुंदर घर बांधलेले, आजूबाजूच्या बाजूला असं घर नाही, किती सुंदर रंगावून दिलेले, घरामध्ये किती किमती सामान आहे, किती मोठमोठ्या चांगल्या वस्तू आहेत. आम्हाला बरं वाटत नाही का? हो, आम्ही केलेल्या याचं कौतुक लोक करतात, त्यांना मी बांधलेलं घर आवडतात. आणि मग आम्ही हळूच म्हणतो, अहो नाही हो, याच्यासाठी खूप कष्ट केले, एक एक पैसा जमवला, मी कष्ट केले, खूप परिश्रम घेतले, सगळ्या हौशी बंद केल्या, मग हे घर मी स्वतः बांधले, त्याच्यासाठी मी खूप खूप श्रम घेतले. इथं चुकतं, इथेच आमची मोठी चूक होते. होय, हे मला देवाला दिलेलं आहे, हे मला देवापासून मिळालेलं आहे असं एकही माणूस म्हणत नाही. देवाची ती अपेक्षा, एकही अधिकार, एकही गोष्ट देवानं दिल्याशिवाय मनुष्याला मिळत नाही. हे आम्ही विसरतो. मनुष्य देवाचा आहे तर देवाला स्थान द्या, देवाचा आहे देवाला स्थान द्या. आणि म्हणून आमच्या जीवनात देखील येशूला स्थान नसेल, आमचा विश्वास डळमळीत असेल, आम्ही ख्रिस्तापासून दुरावलेले असो, तर शैतान तीच शक्ती साधतो आणि आमच्या जीवनामध्ये निंदन,
दुष्टाने केलेलं निंदन आमच्या जीवनामध्ये पेरून जातं आणि मग आमच्या जीवनामध्ये वाईट विषारी फळं येतात आणि विषारी फळं जेव्हा येतात तेव्हा आमचा आणि आमच्या देवाचा संबंध तुटतो, देवाचा आणि आमचा दुरावा निर्माण होतो. देवापासून कितीतरी दूर आम्ही असतो पण ते आम्हाला त्याची जाणीव नसते. होय माझा देव आता माझ्यापासून खूप लांब आहे. मग एखादं संकट एखादा दुःखाचा प्रसंग आला मग परत आम्हाला देव आठवतो. आमच्या जीवनामध्ये ही जो फळं असते कोणती फळं आहेत? जाळ कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, फुटी, हेवा, दारूबाजी, रंगेतपणा ही फळं जर आमच्या जीवनात असतील तर स्पष्ट सांगितलं. मी सांगत नाही, आमचं बायबल सांगते स्पष्ट सांगितले अशा माणसाला स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही. मग किती उपदेश करा, कितीही प्रार्थना करा, कितीही काही करा पण या गोष्टी जर तुमच्या जीवनात असेल, जर तुम्ही एकमेकाला क्षमा करीत नसाल तर निश्चित सुद्धा तुमचं स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही. त्याच्यासाठी ख्रिस्ताचं मरण व्यर्थ आहे. आणि म्हणून देवाला अपेक्षित आमच्यापासून फळं आहे, त्याला आत्मिक फळं म्हटलेली आहे आणि ती फळं आहे आनंद, शांती, सहनशीलता, ममता, शांतपणा, विश्वासपणा, सौम्यता, इंद्रिय दमन. ही सर्व फळं देवाला आमच्यापासून अपेक्षित. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली जर वाचताना की ही जी 5-7 फळं जी आहेत देवाला आत्म्यापासून आम्हाला दिलेली आजची जी फळं आहे ती एकाच शब्दामध्ये सामावलेली आहे. एक शब्दाचा अर्थ एवढी फळं आहे आणि तो शब्द आहे प्रीती. तो शब्द आहे प्रीती. प्रीतीमध्ये हे सगळे फळं सामावलेली आहेत. आणि म्हणून काय आहे प्रीती? तो प्रीती आहे देवाने सर्व मानव जातीला आणि सर्व जगाला प्रीतीचं सर्वश्रेष्ठ दान दिले. आणि म्हणून आम्ही जर करायचे पहिले पत्र त्याचा 13वा अध्यायामध्ये जर वाचलं तर प्रीतीबद्दल अतिशय चांगल्या प्रकारे वर्णन केलेलं सांगितलेलं आहे. नीतिसूत्रामध्ये सांगितलं तर प्रीती काय आहे तर नीतिसूत्र 10-12 मध्ये त्यांनी सांगितलं आहे की प्रीती ही सर्व अपराधावर झाकण घालते. आमच्या देवाने देखील तेच केलेले आहे. आमचे सर्व अपराध त्याने पुसून टाकले, आठवणीत ठेवलेले नाही, त्याने पुसून टाकले. परत तो ते आठवीत नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून मी मनुष्याच्या करीत 13वा अध्याय 1-8 पुढचा आपल्यासाठी सांगतो की प्रीती काय आहे. प्रीती काय आहे, प्रीती आपल्या जीवनात का असावी तर ते असलेलं मी मनुष्याच्या व देवदूताच्या जीवाने बोललो आणि माझ्या काही जर प्रीती नसली तर मी वागणारी थाळी किंवा झाड नसले आहे. असंच का लिहिलं असं दान, असंच का म्हटलं असं थाळी. तुम्ही कधी थाळी तुमच्या हातातून पडलेली पाहिजे नाही का? किती कर्कश आवाज येतो, त्या आवाजाला नाक बसतो सोडून. आणि झाड देखील कसे देव हलवून तेवढी वाचते, तिला टाळ नाही, ठिकाण नाही. तसं आमचं जीवन आहे. जर आमच्या काही प्रीती नसेल तर आम्ही असे आहोत, आमच्या जीवनाला काही अर्थ नाही. आणि मला संदेश देत आहे की देवदूताच्या जीवाने व मनुष्याच्या जीवाने बोललो पण माझ्या काही जर प्रीती नसेल तर मला काही उपयोग नाही, माझ्या जीवनाचा काहीच अर्थ नाही. आणि म्हणून प्रीती सहनशील आहे, सर्व सहन करते. प्रीती उपकारशील आहे, प्रीती हेवा करीत नाही, प्रीती बडाई मारित नाही, प्रीती फुगत नाही, गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिरत नाही, अपकास मरत नाही, अनितीत आनंद मानित नाही, तर सत्य समागमात आनंद मानिते, सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यात सिद्ध असते. सर्वाची
देवाची आशा करते, सर्व संबंधाने धीर करीते, प्रीती कधी खचत नाही. हेच दान देवाने जगाला दिले आहे. म्हणून आम्ही योहान 3:16 लहानपणापासून पाहतो. आमच्या लेखनाला देखील आम्ही शिकवतो नाही का? योहान 3:16 देवाने जगावर मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र यासाठी दिला की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आणि प्रीतीचं दान देताना आमच्या देवानं हेच केलेलं आहे. त्यानं आमचे पाप मोजले नाही. आम्ही किती पापी आहोत हे त्याने कधी पाहिलं नाही. आमच्याबद्दल त्याने कधीच धीर सोडला. तो आमची वाटत पाहतो. कधीतरी वापस फिरेल, कधीतरी याचं जीवन सुधारेल, कधीतरी याला माझी ओळख होईल, कधीतरी हा माझ्या जवळ येईल. आणि म्हणून तो आमची वाटत पाहतो. त्याने धीर सोडलेला नाही. त्याच्यापासून आम्ही कितीही दूर असतो तर त्याने आमची आशा सोडलेली नाही. तो आमच्याबद्दल निराश झालेला नाही. तो कधी खचला नाही. तो आमची परत फिरण्याची वाटच पाहतो आणि सर्व काही आमच्यासाठी सहन करतो. आणि इतके दिवस झाले त्याला देऊन त्याला सांगून त्याला त्याचा राग येत नाही, तो चिडत नाही. असा आमचा प्रेम प्रीती करणारा देव. त्याचा एकच संकल्प आहे, त्याने ऐकावं, एका काही नाश होऊ नये अशी त्याची इच्छा. आणि म्हणून प्रियानं हे सुंदर जीवन आम्हाला परमेश्वराने दिलेलं आहे. आमच्या जीवनामध्ये आत्मिक फळ असावे आमच्या देवाची इच्छा आहे. त्याची इच्छा समजून घ्या, त्याच्यावर दृढ विश्वास ठेवा, प्रार्थना जीवन जगा. स्तोत्र 127 मध्ये मी थोडक्यात सांगतो, कारण थोडं किती शब्द आला तर मला बोलावंसं वाटलं म्हणून मी सांगतो की पहा, संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे. पोटचे फळ ही त्याची देणगी आहे. होय, आमच्या संतानाला परमेश्वराने दिलेले फळाची उपमा दिलेली आहे. आम्ही पाहतो नाही का, जे बागायतदार जे फळ वगैरे उत्पन्न करतात, निर्माण करतात, ते काय करतात? फवारणी करतात त्या फळांवर. त्याला कसल्याच प्रकारचे कीड लागू नये, फळ मोठं रसभरीत टवटवीत असावं म्हणून तो वेळोवेळी त्या फळांवर फवारणी करीत असतो, कीटकनाशक असतो. त्यामुळे आमची फळं, आमची लेकरं देवाने दिलेली फळं, आमचं देखील त्यांच्याकडे लक्ष असलं पाहिजे. आम्ही देखील आमच्या लेकरांवर देवाच्या वचनाची वेळोवेळी फवारणी केली पाहिजे. देवाच्या वचनातून त्यांची सांगती बोललं पाहिजे. देवाचं सामर्थ्य किती आहे हे आमच्या लेकरांना समजून सांगितलं पाहिजे. देवाची भीती किती आहे का मी सांगितलं पाहिजे. देव सर्व काही शक्य करतो. देव तुझं जीवन यशस्वी करतो. तो तुला ज्ञान देतो, तो तुला देतो आणि तुला आई बापाचा सन्मान राखण्यासाठी देखील शिकवतो. हे आमच्या लेकरांसाठी आम्ही आवर राहतो त्यांना की भवन म्हणून आपण तसं नाही का, वचनाची फवारणी त्यांच्या जेवण, मग त्यांचं जीवन यशस्वी होतं. कोणत्याच वाईट मार्गाला ते जात नाही. कसल्याच प्रकारची भीती त्यांना वाटत नाही. त्यांना ठाम विश्वास असतो, होय माझ्या संशी माझा देव आहे. तुम्ही सांगण्याचं काम आमचं आहे. आमची लेकरं आमच्यापासून दूर जाऊ नये. आमची लेकरं देवाच्या सान्निध्यात राहावी. चांगले सुशील लेकरं बनवे, स्वतःचे पाय उभे राहावे, यासाठी देवाचे आशीर्वाद हा महत्वाचा आहे. म्हणून आम्ही आमचे लेकरांकडे देखील खूपच बारकाईने लक्ष देतो. आमेन. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सर्वसमर्थ जीवन परमेश्वर, मनापासून तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. प्रभू तू साधी मदत केली, तुझं वचन प्रभू जसं समजलं तसं सांगण्याचा प्रयत्न केला. होय माझा देवा, ज्यांनी ज्यांनी ते ऐकले आहे, होय प्रभू असं प्रत्येक तू आता विपुल असतो हे अन्न तू दिलेला आहे, तुझा आमचा विश्वास आहे. मग प्रभू इथे जगात प्रत्येकावर विपुल विश्वास असतो. ताना प्रभू शुद्ध त्याच्या प्रिय गोडाने प्रार्थना केली.